नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघा पैठणी साडी आहे ही आणि साखरपुड्यासाठी आपल्या नवरीसाठी हा ब्लाऊज आपण शिवणार आहोत. 15 इंच उंची घेतलेली आहे आपण. शोल्डर 5.5 इंच घेतलंय. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघा 5.5 इंच ते 5.25 इंच मुंडा घेऊ शकतो आणि चेस्टची साईज ही 36 आहे. 1.5 इंच मार्जिन ठेवलंय. कमर बघा 31 इंच आहे, तर 31चा चौथा 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन आपण इथे ठेवले. आता गळ्याची रुंदी ही इथे आपण 2.5 इंच घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल कमी तर तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता. आणि उंची बघा 11 इंच ठेवलेली आहे. तर खालून आपण 3 ते 3.5 इंचावरती आपण आकार आपल्या जसा पसरट पाहिजे तसं देऊन घेऊ शकतो. वरून 2.5 इंच घेतले. बघा बॉक्स सिंपल असा आखून घ्यायचा, म्हणजे काय होईल आपल्याला छान असं गळ्याला पसरट आकार पाहिजे या गळ्यासाठी, तर तसा आपण इथे देऊ शकतो. तर बघा तुम्ही तुमच्या साईजनुसार मापे टाकायचे आहेत व गळ्यालाही अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. खूप छान असा गळा आहे पैठणी साडीसाठी खास. तर नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा. खूप छान असं एकदम सोप्या पद्धतीने नवीन जरी शिकणार असेल तरी छान असं समजणार आहे तुम्हाला. तर बघा आता ह्याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित जसं मार्किंग केले तसं. आणि खालून एक आपण छोटंसं पॅच काढून घ्यायचं. तर त्यासाठी बघा हे मी असं कट करून घेतलं. जो आतला गळ्याचा आकार निघला आहे तिथून छोटंसं मध्ये एक पॅच लावणार आहोत. ह्या पॅचवर्कचंच ब्लाऊज आहे. पॅच बनवणार आहोत ब्लाऊजसाठी आपण. ते बघा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि जशाच तसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच आकारावरून आपल्याला फक्त चॉकने आखून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवरती. बघा मी आखून घेतलं. आता आपण याची कटिंग करून घ्यायची. त्याच्या अगोदर बघा बाहेरच्या साईडने आपल्याला पॅच बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण व्यवस्थित असा आकार दिला पाहिजे. तर छान असं आपण टेपने माप देऊन घ्यायची. 1.25 इंच किंवा 1.5 इंचावरती बघा 1.5 इंच जर आपण घेतलं तर इथे 1 इंचचा पॅच तयार होतो. 1.25 इंच घेतलं तर पॅच खूप छोटा तयार होतो. तर मी इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेत आहे पूर्ण आपल्या कॅनव्हास पेपरवरती. त्यामुळे काय होईल बघा मार्किंग करून घेतले. आता खाली आपण जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला मोपून घ्यायची आणि त्यानुसार असा खाली आकार देऊन घ्यायचा आहे पॅचसाठी आपल्याला. तर बघा मी इथे चेक करून घेते. उंची कॅनव्हास पेपरची थोडीशी एक्स्ट्रा आहे तर ते मी आता कट करून घेते. आणि जेवढं आपलं मापाचं आहे ब्लाऊज अस्तर वरती आपण कट केलं तेवढंच आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता बघा ही कटिंग करून घेते साईडची. पूर्ण कॅनव्हास पेपरवरती आपण याची कटिंग करून घेतली. आता बघा जो आपला आतमध्ये एक छोटंसं पॅच नक्की बनवणार आहोत तर त्यासाठी कॅनव्हास पेपरवरती थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण याची कटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग वगैरे शिलाईमध्ये थोडंसं जाण्यासाठी आपण एक्स्ट्राचं बघा घेतलेलं आहे आणि याची कटिंग करून घेतली. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजवरती सुद्धा याचं कटिंग करायचं आहे. त्या अगोदर आपण बघा ब्लाऊजचा कपडा हा आपण वरची बाजू ही उलटी बाजू आहे. वरची बाजू फक्त आपल्याला जसंच्या तसं अस्तर आणि ब्लाऊज एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हा एकमेकांना जॉईन करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल आपलं पुढील आपल्याला बनवण्यासाठी सोपं जाणार आहे. तर बघा मी बघा इथे टाचणी वगैरे लावून व्यवस्थित घेतलेले आहे. तसंच तुम्हीही ट्राय करू शकता. टाचणी वगैरे जर लावून घेतली तर कुठे गुढीही पडत नाही. त्यामुळे पटकन आपलं काम होतं, वेळ वाचतो. बघा पूर्ण आपलं झालं आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे गळ्याचा व साईडचाही तोही आपण इथे कट करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती नवीन नवीन ब्लाऊजचे डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. बघा आता बॅकला मी मधोमध फोल्ड करून 4.5 इंच उंचीचे टक्स इथे आपल्याला बॅकला देऊन घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला बरोबर मधोमध अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं गळ्यावरती आणि 4.5 इंच उंचीचे आपण टक्स इथे देऊन घ्यायचे.
हे झाल्यानंतर आपल्याला मी इथे बघा काठ काढून घेतलेला आहे. काठापासून आपण पॅच बनवणार आहोत. मी चेक करून घेतलं उंची बरोबर बसते की काय, तर आहे बरोबर. आता हे दोन्ही काठ जे आहेत ते एकमेकांना मी जॉईन करून घेते. ब्लाऊजवरती पूर्ण आपल्याला हे बघा असं जॉईन करून घेतलं आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर जो आहे तो आपला असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा. व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. काठावरती पूर्ण कॅनव्हास पेपर हा जॉईन करून घ्यायचा आहे. इथे पण पिन वगैरे लावून घेतली की व्यवस्थित आपल्याला आपलं काम सोपं होतं, वेळ वाचतो त्यासाठी. जर तुम्ही नवीनच शिवण क्लास केलाय परंतु गिरायकाचे वगैरे ब्लाऊज शिवायला जमत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीने मी नवीन डिझाईन तसेच ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्याच पद्धतीने फिटिंगसाठी सुद्धा व्हिडिओ महत्त्वपूर्ण टाकलेले आहेत. तेही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. इथे पहा, बाहेरून थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे फोल्ड करण्यासाठी आणि पूर्ण आपला जो पॅच आहे तो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. बघा आता जो फोल्ड आपण जो एक्स्ट्राचा कपडा ठेवला होता तो फोल्ड करून घ्यायचा आहे. आपले व्हिडिओ जर आवडत असतील, सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत चला आणि नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा ब्लाऊजचं जो आतली बाजू आहे अस्तरची ते आपण वरच्या बाजूने घेणार आहोत आणि त्यानंतर बघा आपण जो पॅच बनवलाय तो खालची म्हणजे अस्तरच्या बाजूने तो पॅच उलटा करून ठेवायचा, म्हणजे कॅनव्हास पेपर हा आपल्याला वरच्या बाजूने दिसेल. व्यवस्थित पिन लावून सेट करून घ्यायचा अगोदर व त्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची. बघा मी आता पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घेतलेले आहे. आता बघा सगळ्या गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे. त्यामुळे काय होईल, आपले कट दिल्यामुळे गळ्याचा जो पॅच आहे तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि जे कॉर्नर वगैरे आहेत ते व्यवस्थित आपले ब्लाऊजचे तयार होतील. म्हणजे आपल्या गळ्याचा आकार हा बदलणार नाही, जसंच्या तसं छान असा आपल्या गळ्याला आकार तयार होईल. बघा आता पूर्ण गळ्यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा आता मी व्यवस्थित अशी गळ्यावरती दाबटीप देऊन घेते. अस्तरचा वगैरे कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे. कॉर्नरला आपण सुई ही आत ठेवून घ्यायची व त्यानंतर टीप देऊन घ्यायची, म्हणजे सोपं जातं आपल्याला की व्यवस्थित असं ब्लाऊजला कॉर्नर येतात. पूर्ण गळ्यावरती आपण बघा टीप देऊन घेतली दाबटीप अशी, म्हणजे व्यवस्थित असा आपला पॅच हा तयार झाला पाहू शकता तुम्ही. आता बघा साईडनीही आपण लॉक करून घ्यायचं. पैठणी साडीसाठी वगैरे असे गळे खूप छान असे दिसतात. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. अजून पॅचवर्कचे फ्रिलपासून छान अशी ब्लाऊजची डिझाईन भरपूर प्रकारचे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. तेही तुम्हाला पाहायचे असतील तर पाहू शकता. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि अजून कोणते व्हिडिओ तो जर तुम्हाला पाहायचे असतील तरी तसं मला कमेंट करत चला, मी नक्की तसंच पुढचा व्हिडिओही बनवण्याचा प्रयत्न करेन. बघा पॅच हा आपला लावून झालेला आहे. आता आपल्याला बघा लेस आपण ही वापरणार आहोत. बघा समोसा आकार साडीचा असा कलर आहे त्या प्रकारे मी लेस लावून घेतली. बघा एका बाजूची लेस लावली, थोडंसं स्किप झालं इथे, ॲडजस्ट करा थोडंसं. आता बघा दुसऱ्या बाजूला आपण तीच लेस लावायची, परंतु ती खालच्या बाजूने सुरुवात केली की आपल्याला ते लावताना सोपं जाईल. त्यासाठी मी बघा लेस आता खालच्या बाजूने लावते, दुसऱ्या बाजूला कमरेच्या बाजूने सुरुवात केलेली आहे. जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या प्रकारे आपण लेसलाही वळण देत देत जायचं आहे. तिथे कॉर्नर आहे तिथे बघा थोडंसं एक चुणी मारून घ्यायची लेसला, म्हणजे कॉर्नर व्यवस्थित तयार होईल.
बघा जेवढी पाहिजे तेवढी लेस मी आता घेतली, बाकीचं कट करून टाकलेले आहे. आणि त्यानंतर बघा छान असं आपलं बॅकला पूर्ण लेस लावून झालेले आहे तयार. आता डबल टिप द्यायची आहे लेसला. कधीही प्रत्येक वेळी आपण कोणत्याही ब्लाऊजला लावू द्या, कितीही छोटी लेस असू द्या, डबल टिप द्यायची. त्यामुळे खरंच ब्लाऊजला खूप फिनिशिंग येते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळायलाच हव्यात. थोडंसं आपण कंटाळा करतो, मग ते पूर्ण ब्लाऊज नंतर बिघडतं. तर प्रत्येक वेळी आपल्याला लेसवरती डबल टिप जर आपण दिली तर अजिबात लेस फोल्ड होत नाही आणि टिकायलाही जास्त दिवस टिकते. इथे पाहू शकता अस्तरचा कपडा आणि त्यावर ब्लाऊजचा कपडा, व त्यावर ही आपण जी मग कट करून घेतली होती ना कॅनव्हास पेपरवरती, ती घेतले. आता बघा खालच्या बाजूला आपण ब्लाऊजचा कपडा, मध्ये अस्तरचा कपडा आणि त्यावरती हे कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला ठेवायचा आहे. आणि त्याला एक टीप मारून द्यायची फक्त वरच्या बाजूने. आता बघा अजून एक त्याला दाब टीप देऊन घ्यायची. ही दाब टीप देताना जो ब्लाऊजचा कपडा असतो तो बरोबर वरच्या बाजूला येतो बघा. आणि हे आपल्याला 4 तुकडे घ्यायचे आहेत चौकोन. मधोमध त्याचं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला आणि सेंटरवरती पहिला त्रिकोण आपला बनवून लावायचा आहे. याची चौकोनी घडी घालून घ्यायची व त्याचं एक ट्रायंगल तयार होतं बघा. तशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. आता काय करायचं, जसं ॲडजस्ट होतं तसं आपल्याला इथे 4 किंवा 5 असे लागू शकतात. आता इथे माझं 4 मध्येच भागलेला आहे. तर बघा अजून एक मी लावून घेत साईडला. बघा आता जो लेस आपण जी लावली होती गळ्याला तीच आता इथे मी लावून घेतलेले आहे. आणि जो आपण मार्किंग केलं होतं अगोदर जे गळ्याचं, तसंच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला समजेल की किती आपल्याला पॅच हा इथे जॉईंट करायचा आहे. तर बघा 3 मध्येच व्यवस्थित झाले, त्यामुळे इथे 3च त्रिकोण मी लावलेले आहेत. तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्तही लावू शकता. 3 मध्ये परफेक्ट दिसते. जास्त पण ते काठाचा कपडा आहे त्यामुळे ते एकसारखं होते. 3च लावलेले आहेत मी. बघा इथे कॉर्नरला फिक्स करून घ्यायचं आपल्याला, किंवा याच्यावरती डबल टिप जरी दिली तरीही चालणार आहे. बघा आता कमरेची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. त्या अगोदर मी टक्स देऊन घेतलेत बघा, ते पण थोडंसं स्किप झालेलं आहे आपल्याकडनं. टक्स द्यायचे व त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी लावायची आहे. तर बघा खाली डबल फोल्ड करून आपण कमरेच्या पट्टीला मोठी शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे काय होते की व्यवस्थित असं आपल्याला हात शिलाई करताना उकलायला सोपं जाईल, त्यासाठी. बघा तयार झालेला आहे. खूपच अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचा होता. हा एका दिवसामध्येच ब्लाऊज आलेला होता आपल्याकडे अचानकच. आपण तरीसुद्धा विचार करायला सुद्धा वेळ नव्हता की यावरती कसं ब्लाऊज डिझाईन केली पाहिजे. तर एकदम पटकन असे आयडिया लक्षात आली. ह्याच्या अगोदर मी एक ब्लाऊज तयार केला होता, तर तो लक्षात आला की काठ वापरून आपण असं करू शकतो. तर मी तसं बनवण्याचा प्रयत्न केला आणि गिऱ्हाईकालाही खूप असा आवडलेला आहे हा ब्लाऊज. तर त्यानंतर बघा आपल्याला इथे खाली बटन वगैरे लावून घ्यायचे आहेत, कोलन करायचे आणि नॉट लावायचे आहेत. परंतु याचा शेवटचा व्हिडिओसुद्धा करणं शक्य झालं नाही, तर त्यासाठी बघा मी अशा प्रकारे अगोदर एक शिवला होता, तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद.